सोयाबीनच्या निकृष्ट दर्जाहीन बोगस बियाणे पेरणी केल्यामुळे बिलोली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबारना पेरीचे संकट ओढावले असून या बाधित हवालदिल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या त्या बोगस सोयाबीन कंपन्यांवर कार्यवाही करावी, अन्यथा समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या बोगस निवेदनाची कृषी विभाग दखल घेऊन बिलोली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने त्या बोगस कंपन्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे। निकृष्ट दर्जाची सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून बिलोली तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी फसवणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबारा तिबारा पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढावले होते। त्याची तात्काळ चौकशी करून फसवणूक करणाऱ्या बोगस कंपन्यांवर व संबंधित जबाबदार कृषी विभागाचे अधिकारी तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र संचालकाची चौकशी करून कार्यवाही करावी व त्या अन्यायग्रस्त हवालदिल शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 21 जुलै रोजी तालुका कृषी कार्यालय बिलोली समोर विविध मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समितीच्या वतीने दिनांक 14 जुलै रोजी दिला होता। या तक्रारीची कृषी विभागाने दखल घेऊन संबंधित अंतिम तालुका कृषी अधिकारी, गुण नियंत्रक S.A. गिरी व गुण नियंत्रक अधिकारी S.A. आकात यांच्या फिर्यादीवरून मध्य प्रदेशमधील पार्षद जेनेटिक्स इंडिया व बूस्टर प्लांट जेनेटिक गेवराई बाजार तालुका बदनापूर जिल्हा जालना या कंपनी विरोधात बिलोली पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे हे करीत आहेत। तसेच समितीच्या तक्रारीच्या धास्तीने तक्रारी हवालदिल शेतकऱ्यांना त्या नुकसानीच्या मोबदल्यात दुकानदाराकडून दुबारा पेरणीसाठी दुकानदारांनी 2 दिवसापासून सोयाबीन बियाण्याच्या बॅगचे वाटप करीत आहेत। हा कार्यकाळ पेरणीचा आहे का? तालुक्यातील गुण नियंत्रण अधिकारी आपली जबाबदारी वेळोवेळी पार पाडत असती तर शेतकऱ्यांवर हे संकट आले नसते। त्या हवालदिल बाधित शेतकऱ्यांना पेरणी योग्य वेळ नसताना बिनकामी बियाणे देऊन शेतकऱ्यांच्या या तक्रारीवर विजरण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे। तक्रारदार शेतकऱ्यांना एकंदरीत नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा समितीच्या वतीने परत 28 जुलै रोजी तालुका कृषी कार्यालय बिलोली येथे विविध मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी बिलोली तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिनांक 21 जुलै रोजी देण्यात आले असून सदर निवेदनात राष्ट्रीय सरचिटणीस राजू पाटील शिंपाडकर, जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे, सय्यद रियाज, संभाजी नरवाडे, अनिल नरवाडे, आत्माराम पाटील, ईश्वर जाहुरे, परमेश्वर वाघमारे, तुकाराम नरवाडे आदींच्या सह्या होत्या। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।